राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दंगली घडवायच्या आहेत असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय। मराठवाड्यातल्या दौऱ्याला विरोध करणारे आंदोलक जरांगेंचे नसून पवार ठाकरेंचे होते असंही त्यांनी म्हटलंय। पाहूया। उद्या जर माझं मोहळ उठलं ना, त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये। या लोकांनी हे फक्त मत मिळवण्यासाठीच आहे। माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही। नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ बघावी लागेल। मराठवाडा दौऱ्यातल्या वादांवरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लक्ष्य केलं। जरांगेंच्या आंदोलनाआडून ठाकरे पवार राज्याचं वातावरण दूषित करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। आपल्या विरोधात धाराशिव, नांदेड आणि बीड या 3 ठिकाणी मराठा आंदोलकांनी जी आंदोलनं केली त्यामागे जरांगे समर्थक नसून शरद पवार आणि ठाकरेंचे कार्यकर्ते असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे, पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे। हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे। पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा, खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून यांनी सगळे सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप एक जात झाली। कसं होतं, जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं। जरांगे स्वतंत्र विचारांनी काम करणारे आहेत, ते कुणाचा सल्ला मानून काम करतात असं माझं मत नाही। त्यामुळं मला वाटत नाही की यात काही फारसा तथ्य आहे। त्याला किती गांभीर्याने त्यांना रागात येऊन काही बोलत असतील ते त्यापेक्षा जास्त गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही। मला वाटतं एकच आहे की याच्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये फूट पडू नये, मराठी माणसात फूट पडू नये, कुठेही वाद जास्ती नको। येणारी निवडणूक ही निवडणूक आहे, युद्ध नाहीये, हे समजून सगळ्याच कार्यकर्त्यांनी वागलं पाहिजे। राज ठाकरे सत्ताधारी आहेत का? नाही। राज ठाकरे हे इथले विरोधी पक्ष नेते आहेत का? नाही। राज ठाकरेंचे असे काही मतं आहेत का की ज्या मतामुळे एखाद्या विधेयकाच्या बाजूने किंवा विरोधात परिणाम होईल? नाही। मग मी राज ठाकरेंचं स्टेटमेंट का गांभीर्यानं घेऊ आणि मी त्याच्यावर का रिॲक्ट होऊ? ज्या गोष्टीत काही परिणाम नाहीये, काही हासिल नाहीये, त्याच्यावर मी रिॲक्ट करण्याचं काही कारणच नाही। काल राज ठाकरे बीडमध्ये आले त्यावेळी आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकत सुपारी बहादर चले जाओ अशा घोषणा दिल्या। यावेळी मनसैनिक आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्कीही झाली। यापैकी आंदोलकांमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी सुद्धा होते। मात्र राज ठाकरेंविरोधातलं आंदोलन हे पक्षीय नसून मराठा आरक्षण समर्थकांचं आंदोलन असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या। त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी। आमच्या माहितीप्रमाणे त्या आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात। त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातले तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला। शरद पवारांची सोंगटी आहे ती, करवली, त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती, कळलं का? हे उंबरठ्यावरती बसून तिकडेच आयुष्य जगणार। दरम्यान धाराशिवमध्ये ज्या आंदोलकांशी राज ठाकरेंनी चर्चा केली होती त्यांच्यावरच राजकीय पदाधिकारी असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय। यावर त्या आंदोलकांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। त्यातले जे 2 जण होते ते पूर्वीचे असं म्हणतात ते म्हणत होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे, त्याचे फोटोही आहेत। आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात हे मला कळलेलं नाही। आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून 2 जण होते। बलराज दादांचा फोटो व्हायरल केला शरद पवारांसोबत, माझा नुसतं एकट्याचा फोटो त्यांच्या मनसे ट्विटर ह्याच्यावरती टाकला आणि मला त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे गटाचा हा माणूस आहे। माझ्या जन्मल्यापासून ते आजवरपर्यंत एका पक्षाच्या नेत्यासोबत एका पक्षाचा झेंडा जरी हातात घेऊन मी जर थांबलेलो असेल, माझा एक जरी फोटो असेल ना, तर हा तेजस बोबडे राज ठाकरेच्या समोर मुंडकं छाटून ठेवायला तयार आहे। राजसाहेबाला बहुतेक ज्ञान कमी असावं। जे फोटो त्यांनी व्हायरल केलेले आहेत हे 2012-13च्या दुष्काळामध्ये जेव्हा शरद पवार साहेब धाराशिव जिल्ह्यामध्ये आले होते त्यावेळेसचे ते फोटो आहेत। इथल्या सर्व मीडियाला, इथल्या सर्व समाज बांधवाला माहिती आहे की आम्ही हे फक्त मराठा समाजाचं काम करतो। मला विनंती आहे
याच्या पुढे जर आमचं कुठं नाव तुमच्या पक्षानं जोडलं गेलं तर पहिलं वार तुमच्यावर होईल आमचा. राज ठाकरे यांच्या बुद्धीची क्यू करावी तेवढी कमी आहे असं मला वाटतं. राजसाहेब, ज्यावेळेस आपण म्हणता की बाबा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, तुम्ही याच्या आधीही महाराष्ट्राला याची गरज नाही, याची त्याची गरज नाही असं भरपूर वेळेस बोललात. मला राष्ट्रसाहेबांसोबत एवढंच म्हणायचं आहे की राजसाहेब, तुम्ही जे लोकांच्या सुपाऱ्या वाजवता तसं मनोजदादा सुपारी वाजवत नाहीत. या पुढच्या विदर्भ दौऱ्यात अडथळा आणला तर ठाकरे आणि पवारांना राज ठाकरेंनी धमकीवजा इशाराही दिलाय. उद्या जर माझं मोहळ उठलं ना, त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये. या लोकांनी हे फक्त मतं मिळवण्यासाठीच आहे. माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही. नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ बघावी लागेल. दत्ता कनवटे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.